ओके, हा IT ॲक्ट हा 4.5 हा त्यांनी काय केलेला आहे, सेल्फ लर्निंगसाठी ठेवलेला आहे. म्हणजे तुम्हाला ह्याच्यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन नाही विचारणार, पण तुम्ही हा रीड करा, त्याच्यामुळे तुम्हाला अंडरस्टँड होईल. कारण की मेन सगळं तर ह्या IT ॲक्टमध्येच दिलेलं आहे त्यांनी, कुठले कुठले लॉज कधी कधी डेव्हलप झालेले आहेत ते. ओके, चलो लेट स्टार्ट सायबर लॉ. ओके, इन सायबर लॉ we will going to see introduction to cyber law, ethics and morals, cyber crime and its examples, cyber safety and security. Okay, introduction. Today we use computers for storing confidential data from various sectors such as banking, finance, health, personal property, etc. We also use internet for transaction of information related to these sectors, but in many situations the confidential data may be illegally used and corrupted by unauthorized users. The increase in internet traffic has led to a higher proportion of legal issues worldwide, so it is very necessary to protect such data from cyber criminals. Cyber cases related to interference and investigation are increasingly at an alarming rate. To control such crimes, it is necessary to follow ethics in field of computer. Cyber law is being amended quite regularly. ओके, त्यांनी इंट्रोडक्शनमध्ये सांगितलेलं आहे की आपण डे टू डे लाईफमध्ये कम्प्युटर्सचा खूप यूज करतो आहे. फॉर व्हॉट? टू स्टोरिंग इन्फॉर्मेशन रिगार्डिंग डेटा, कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन, बँकिंगमध्ये यूज करतात, फायनान्समध्ये, हेल्थमध्ये, दॅट इज हॉस्पिटल्समध्ये, पर्सनल प्रॉपर्टीजमध्ये, ह्या सगळ्याच गोष्टीमध्ये काय करतात, आपला डेटा स्टोअर करण्यासाठी काय करतात, ते कम्प्युटरचा यूज करतात. ओके, कॉन्फिडेन्शियल डेटा स्टोअर करण्यासाठी. सो इन मेनी सिच्युएशन्समध्ये काय होतं, कॉन्फिडेन्शियल डेटा मे बी इलिगली यूज्ड अँड करप्टेड बाय अनऑथराइज्ड यूजर. अनऑथराइज्ड यूजर मीन्स व्हॉट? ऑथराइज्ड मीन्स व्हॉट? हा माझा एक कम्प्युटर आहे और माझा लॅपटॉप आहे. ओके, त्याच्यामध्ये मी माझी कॉन्फिडेन्शियल डेटा स्टोअर केलेली आहे, पण त्या लॅपटॉपला फक्त माझाच अधिकार आहे की तो लॅपटॉप मी हात लावू शकते. दुसऱ्या कुठल्याही युजरला परमिशन नाही आहे त्या कम्प्युटरमधला डेटा ॲक्सेस करण्याची. ओके, सो हा माझा आहे, त्याच्यामुळे मी ऑथराइज्ड झाले. पण जर कुणी इलिगली म्हणजे कुणी मिसयूज केला माझ्या कम्प्युटरचा, कुणी माझ्या नकळत त्याचा टाईप किंवा तो ओपन करण्याचा प्रयत्न केला, सो इट इज अ अनऑथराइज्ड ॲक्सेस. ओके, सेम इन बँकिंग. ओके, आपण बँकिंगमध्ये जातो तर त्यांचे जे स्टाफ आहेत त्यांनाच फक्त ऑथरायझेशन आहे, ऑथॉरिटी आहे की ते त्यांचे PCs कस्टमर्सचे और ह्याचे डेटा ॲक्सेस करण्याची, त्याची इन्फॉर्मेशन, त्याची अमाऊंट चेक करण्याची. त्याच्यामध्ये कुठलाही थर्ड पर्सन म्हणजे विदाऊट स्टाफ, म्हणजे स्टाफ एक्सेप्ट जर दुसरं कोणी असेल तर त्याला अजिबात ऑथॉरिटी नाही आहे. बरोबर, सर दे आर सिक्युर्ड अवर डेटा बाय गिविंग पासवर्ड, सिक्युरिटी और प्रोटेक्शन. ओके, अंडरस्टँड? सो जर त्या स्टाफ व्यतिरिक्त दुसरा कोणी तो इन्फॉर्मेशन ॲक्सेस करायचा प्रयत्न केला, सो इट इज अनऑथराइज्ड ॲक्सेस. ओके, त्यांनी ह्याच्यामध्ये हेच सांगितलं आहे की जो कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन असते ती इलिगली आणि करप्टेड होते अनऑथराइज्ड युजर्स थ्रू. ओके, आणि आत्ता ह्याच्यामध्ये खूप ट्रॅफिक, इंटरनेट ट्रॅफिक वाढल्यामुळे त्याचे लीगल इश्यूज खूप वाढलेले आहेत. ओके, सायबर क्रिमिनल्सच्या केसेस खूप वाढलेल्या आहेत. ओके, सो टू कंट्रोल सच क्राइम्स इट इज नेसेसरी टू फॉलो इथिक्स इन फील्ड टू ऑफ कम्प्युटर. सायबर लॉ इज बिंग अमेंडेड क्वाईट रेग्युलरली. ओके, सो ह्या केसेस फाइंड आउट करण्यासाठी, स्टॉप करण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, सायबर लॉ हे काय केलेलं आहे, त्यांनी इन्व्हेंट केलेलं आहे. नेक्स्ट, इंट्रोडक्शन टू सायबर लॉ. सायबर लॉ इज द एरिया ऑफ लॉ दॅट डील्स विथ द इंटरनेट्स रिलेशनशिप टू टेक्नॉलॉजिकल अँड इलेक्ट्रॉनिक एलिमेंट्स इन्क्लुडिंग कम्प्युटर, सॉफ्टवेअर, हार्डवेअर अँड इन्फॉर्मेशन सिस्टीम. ओके, सायबर लॉ काय सांगितलं आहे त्यांनी, सायबर लॉ कशाच्या अंडर येतो, इट इज अ एरिया ऑफ लॉ दॅट डील्स विथ द इंटरनेट्स रिलेशनशिप. बरोबर, कारण की सायबर लॉ हे कम्प्युटर आणि इंटरनेट थ्रूच होतात. सायबर क्राईम्स विदाऊट इंटरनेट हे सायबर लॉ पॉसिबलच नाही आहे.
ओके, इंटरनेट थ्रू ते लोक काय करतात, हॅक करतात आपला डेटा जो आहे तो, पासवर्ड वगैरे ते अनलॉक करून ते आपला डेटा ॲक्सेस करतात. सो विदाउट इंटरनेट रिलेशनशिप टेक्नॉलॉजिकल आणि इलेक्ट्रॉनिक एलिमेंट्स. ओके, विथ द हेल्प ऑफ इंटरनेट आणि इलेक्ट्रॉनिक एलिमेंट्स कुठले, कम्प्युटर, सॉफ्टवेअर, हार्डवेअर अँड इन्फॉर्मेशन सिस्टीम, या 2 गोष्टींमुळेच सायबर लॉ क्रिएट होतो. ओके, cyber law is a part of the overall legal system that deals with the internet, cyberspace and their respective legal issues. Cyber law covers a fairly broad area encompassing several subtopics including freedom of expression, access to the and usage of the internet and online privacy. Okay, cyber law is what? Cyber law is a part of the overall legal system that deals with the internet, cyberspace and their respective legal issues. Cyber law covers a very broad areas encompassing several subtopics including freedom of expression, access to and usage of the internet and online privacy. Okay, cyber law कसं सांगितलं आहे त्यांनी, इट इज अ लीगल पार्ट. कशाचे डील्स करतो, इंटरनेट, सायबरस्पेस, लीगल इश्यूज, ऑनलाईन प्रायव्हसी, या सगळ्याशी तो काय करतो, डील करतो. सायबर लॉ समजलं. ओके, नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस बघूया आपण सायबर लॉचे. ॲडव्हान्टेजेस ऑफ सायबर लॉ. द IT Act 2000 attempts to change outdated laws and provides a way to deal with cyber crimes. We need such laws so that, okay, IT Act, that is Information Technology Act 2000, म्हणजे आपले सायबर लॉज कधी काढलेले आहेत त्यांनी, IT Act 2000 हा सायबर लॉ आहे. त्यांनी 2000मध्ये त्यांनी ते काय केलेलं आहे, इस्टॅब्लिश केलेलं आहे to deal with cyber crimes. First, people can perform transaction over the internet through credit cards without fear of misuse. ओके, आपण क्रेडिट कार्ड्स यूज करतो, बरोबर. आपण ATM मध्ये जातो, क्रेडिट कार्ड करतो, किंवा कुठल्या शॉपमध्ये जातो, आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आपले यूज करतो. ओके, विदाउट फिअर ऑफ मिसयूज. ओके, म्हणजेच काय, ॲडव्हान्टेजेस त्यांनी दिलेले आहेत सायबर लॉचे. कारण की आता सायबर लॉ आल्यामुळे आपण जर कोणी आपल्या क्रेडिट कार्डचा मिसयूज केला तर आपल्याला लगेच त्याची इन्फॉर्मेशन किंवा त्याच्या डिटेल्स आपण फाइंड आउट करू शकतो विथ द हेल्प ऑफ सायबर लॉ. ओके, अंडरस्टँड. ओके, सो सायबर लॉ असल्यामुळे आपण आता डे टू डे लाईफमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी करू शकतो, आपण क्रेडिट कार्ड्स यूज करू शकतो विथ द हेल्प ऑफ इंटरनेट. कारण की आपण जेव्हा ATMमध्ये जातो, जेव्हा ATM जे सगळे टास्क फॉलो करतो आपल्याला पहिलं आपण क्लिअर करतो सगळं, जो प्रिव्हियस कोणाचा असेल हिस्ट्री तर. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय करतो, इन्सर्ट दी क्रेडिट कार्ड, मग आपण ATM टाकतो किंवा क्रेडिट कार्ड्स. हां, इवन आपण शॉपमध्ये जातो त्यावेळी आपण काय करतो, तिथे मशीन असते, आपण क्रेडिट कार्ड करतो, स्वॅप करतो, बरोबर. मग ते आपल्याला काय करतं, आपलं पिन कोड, आपला जो काय पिन ID असेल तो आपल्याला विचारतो. सो इट इज ऑल दिस ट्रान्झॅक्शन कशा थ्रू होतात, विथ द हेल्प ऑफ इंटरनेट. ATMमध्ये सुद्धा आपण जातो, इन्सर्ट करतो, मग आपल्याला लँग्वेज विचारतो, मग आपल्याला अमाऊंट विचारतो, मग आपल्याला पासवर्ड विचारतो. ओके, मग ते सगळं ट्रान्झॅक्शन होतं, ते कशा थ्रू होतं, विथ द हेल्प ऑफ इंटरनेट. नेक्स्ट, द IT Act offers the much needed legal framework so that information is not denied legal effect, validity or enforceability so slowly on the ground that it is in the form of electronic records. Okay, it in view of the growth in transaction and communication carried out through electronic records, the Act seeks to empower government department to accept filing, creating and retention of official document in the digital format. Okay, in view of the growth in transaction and communication carried out through electronic records. Okay, हे जे सगळे ट्रान्झॅक्शन्स होतात आणि जे कम्युनिकेशन होतं ते कशा थ्रू होतं, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स थ्रू होतं, बरोबर. आपण ATMमध्ये जातो किंवा आपण एखाद्या शॉपमध्ये जातो, आपण स्वॅप करतो, ATMमध्ये आपण हे करतो, अमाऊंट जेवढी पाहिजे तेवढी, पण ह्याच्या ज्या एंट्री, टायमिंग, डे, हे सगळं बँकमध्ये काय केलेलं असतं, सेव्ह झालेलं असतं. तुम्ही कधी ट्रान्झॅक्शन केलं, कधी पैसे किती काढलेत, कधी कसे केले,
कुठल्या ATMनी काढले, लोकेशन कुठलं, ह्याच्या थ्रू ते सगळं काय होतं, ट्रान्झॅक्शन कॅरीड आउट होतं. ओके, हे सगळा रेकॉर्ड काय दिलेला तो सेव्ह केला जातो. The IT Act has also proposed a legal framework for the authentication and origin of electronic records communication through digital signature. ओके, डिजिटल सिग्नेचर म्हणजेच काय की आपली आता आपण ATMमधून सगळे जे ट्रान्झॅक्शन मी तुम्हाला सांगितलं ट्रान्झॅक्शन आपण परफॉर्म करतो सगळे, हां, तर हे सगळे कशा थ्रू आपली जी सगळी हिस्ट्री आहे, डेटा आहे, तो सगळे एंट्रीची डेट, टायमिंग, कधी काय कुठलं आपण केलं, कुठलं लोकेशन आहे, काय आहे, हे सगळं बँकमध्ये सेव्ह केलेलं स्टोअर झालेलं असतं. अंडरस्टँड. आणि हा जो सगळा रेकॉर्ड आहे तो डिजिटल सिग्नेचर कमिशन थ्रू इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स कम्युनिकेशन थ्रू डिजिटल सिग्नेचर म्हणजेच काय. आता फॉर एक्झाम्पल मी ATMचं घेतलं तर मी ATMमध्ये गेले, मी क्लिअर केलं बटन दाबून, इन्सर्ट केलं ATM. म्हणजेच काय, ATMनी मला रिक्वेस्ट केली टू इन्सर्ट दी कार्ड, मी कार्ड इन्सर्ट केलं. मग त्यांनी लँग्वेज विचारली मला कुठली पाहिजे, हिंदी, मराठी, इंग्लिश. ओके, मग मी त्यांनी मला आउटपुट दिलं स्क्रीनवरती, प्लीज चूज द लँग्वेज. मग मी इंग्लिशवरती क्लिक केलं, मग त्याला ते इनपुट गेलं. मग त्यांनी ॲक्सेप्ट केली माझी रिक्वेस्ट की आय वॉन्ट टू डू ट्रान्झॅक्शन इन बिटवीन और इन इंग्लिश लँग्वेज. ओके, त्याच्यानंतर मग त्यांनी मला नेक्स्ट ऑप्शन दिला, प्लीज एंटर द अमाऊंट. मग मी इनपुट दिलं, परत रिक्वेस्ट पाठवली की आय वॉन्ट 1000 रुपीज. मग त्यांनी सिलेक्ट केलं आणि आपली रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली आणि आपल्याला परत त्यांनी रिक्वेस्ट केला की एंटर द पिन. ओके, तर हे सगळं जे ट्रान्झॅक्शन होतं ते डिजिटल सिग्नेचर थ्रू होतं. ओके, आता आपण जेव्हा पिन नंबर टाकतो त्यावेळी तिथे बघितलं का तुम्ही पिन आपल्या नंबर्समध्ये दिसतात का, नाही, XXXमध्ये आपण जे एंटर करतो ते दिसतं. पण म्हणजेच काय, हे डिजिटल सिग्नेचर थ्रू आपण टाकतोय, पण ते समोरच्या सपोज असं अलाउड नाहीच आहे दुसऱ्या पर्सनला ATMमध्ये, पण सिक्युअरली जावं आपलं ट्रान्झॅक्शन म्हणून ते XXXX प्रेस करतं, पण ते कम्प्युटरला अंडरस्टँड होतं आणि हे सगळं ट्रान्झॅक्शन आपल्या बँकमध्ये त्यांच्या डेटाबेसमध्ये स्टोअर झालेलं असतं. अंडरस्टँड. ओके, नेक्स्ट, इथिक्स अँड मोरल्स. इथिक्स, also called a moral philosophy, is a discipline concerned with what is morally good and bad, right or wrong. मेन इथिक्स काय आहे त्यांनी सायबर लॉचं दिलेलं आहे, टू फाइंड आउट कुठल्या गोष्टी गुड आहेत, बॅड आहेत, कुठल्या गोष्टी राईट आहेत, रॉंग आहेत, हे सगळं कोणाशी, पीपल्सला, म्हणजेच काय ऑल ओव्हर द, म्हणजेच काय कस्टमर्सला, प्रत्येक माणसाला ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत. कुठली गोष्ट गुड आहे, कुठली गोष्ट बॅड आहे, कुठली गोष्ट राईट आहे, कुठली गोष्ट रॉंग आहे. जसं आपण बघितलेलं होतं मागच्या पहिल्या चॅप्टरमध्ये सॉफ्टवेअर पायरसीबद्दल. मी जसं तुम्हाला सांगितलेलं, जर CD वगैरे पायरेटेड CDज तुम्ही ऐकलं असलं बनवतात. ओके, त्याच्यामध्ये काय होतं, पायरेटेड म्हणजेच काय, ज्यांनी बनवलेले असते त्याच्या नकळत त्याचा डेटा कॉपी करतात किंवा हॅक करून ती मूव्ही किंवा एखादी मूव्ही रिलीज व्हायच्या आधीच कधी बघितली असेल तुम्ही नेटवरती अवेलेबल होते. म्हणजेच काय, त्याचा डेटा काय केलेला असतो, त्यांनी हॅक केलेला असतो किंवा तो मिसयूज केलेला असतो त्या डेटाचा आणि त्याचे पायरेटेड सीडीज बनवलेले असतात. सो इट इज अ रॉंग. सो त्यांनी ते सांगितलं की प्रत्येक माणसाला कुठली गोष्ट राईट आहे, रॉंग आहे, सायबर क्राईम्समध्ये हे समजलं पाहिजे. ओके, आणि मोरल काय आहे, द स्टँडर्ड ऑफ बिहेवियर प्रिन्सिपल्स ऑफ राईट अँड रॉंग बिहेवियर. दस मोरल्स आर डिक्टेटेड बाय सोसायटी, कल्चर और रिलिजन, while ethics are chosen by the person himself which governs his life. This chapter introduces do's and don'ts of cyber world. त्यांनी सांगितलं आहे की या चॅप्टरमध्ये तेच सांगितलेलं आहे की कुठले डूज आहेत, डोंट्स आहेत, करायचे आहेत, कुठल्या गोष्टी करायच्या, कुठल्या गोष्टी नाही करायच्या, ते त्यांनी इथे दिलेलं आहे. आणि कशामध्ये, सोसायटीमध्ये, कल्चरमध्ये, रिलिजन्समध्ये, ह्या सगळीकडं ह्या गोष्टी स्प्रेड झाल्या पाहिजेत. कुठल्या गोष्टी कशा थ्रू, कुठल्या गोष्टी चांगल्या आहेत, कुठली गोष्ट राईट आहे, रॉंग आहे, हे सगळं सोसायटीमध्ये, कल्चरमध्ये, सायबर क्राईम रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन सगळ्यांना समजली पाहिजे. ओके,
जसं मी तुम्हाला सांगते अजून एक एक्झाम्पल, आपण फेसबुक वापरतो, इंस्टाग्राम वापरतो, चॅट्स वापरतो. तर फेसबुकवरती काय होतं, आपल्याला अननोन रिक्वेस्ट येतात मुलांच्या, कधी कधी फेक अकाउंटसुद्धा असू शकतात, मुलगा असू शकतो मुलीच्या अकाउंट थ्रू. ओके, तर आपण काय करतो, आपल्याला माहिती नसतं, काही नसतं, आपण त्याची जी फ्रेंडशिप करतो, चॅटिंग करायला लागतो, अशा थ्रू काय होतं, आपण ते आपल्याला समजत नसतं, आपण अवेअर असतो समोरच्या. आपल्याला वाटतं लेडीज नेम, आपल्याला ती आपलं नेम विचारते, ॲड्रेस विचारते, घरचं विचारते, कोण कोण आहे काय आहे. अशा थ्रू काय करू शकतो, सायबर क्राईम घडू शकतो. ओके, ह्या अशामुळे समोरचा थेफ्टसुद्धा असू शकतो. सो ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या चुकीच्या आहेत. कोणीही चॅटिंग वगैरे करताना आपल्या पर्सनल कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन, आपल्या घरातल्यांची इन्फॉर्मेशन कधीही सांगू नये. ओके, सो ह्या गोष्टी खूप अवेअर आहेत हल्लीच्या लेटेस्ट जनरेशनला, त्या बाबतीत माहीत नाही, ते आपण चॅटिंग करत बसतो. सो ह्या गोष्टी आपल्याला भेटायला सुद्धा बोलू शकतात. सो ह्या गोष्टी डूज आणि डोंट्स, तर ह्या ज्या आहेत त्या सगळ्यांपर्यंत पोचल्या पाहिजेत. काय आहे राईट, काय आहे रॉंग. अंडरस्टँड इंट्रोडक्शन टू सायबर लॉ. ओके, इथिक्स अँड मोरल्स. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सायबर क्राईम बघूयात. ओके, चॅप्टर रीड करा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड